सुचत नाही, मग बसून बसून सुस्त. पेन घेतो, असं वाटतंय सुस्त आहे सुस्त आहे, थोड्या वेळाने सुस्त, कधी कधी नुसतं सुस्त. आम्ही सारे खवय्ये या मालिकेच्या ऑन लोकेशनवर मी आलेले आहे आणि सध्या माझ्याबरोबर आहे दगडू, म्हणजे मोठा झालेला दगडू. सध्या टाइमपास टू बराच चर्चेत आहे आणि आपला दगडू खवय्यांच्या या किचनमध्ये त्याने हजेरी लावली आहे. कसं वाटतं? काय खवय्या मी आहेच, गोड मी आहेच. म्हणजे तिखट पदार्थ मला आवडत नाही, गोडाचे पदार्थ आवडतात. त्यामुळे गोडाचे पदार्थ खायलाही आवडतात, करायलाही आवडतात. पण आता दगडू करायचं म्हणजे प्रथमेशसारखं थोडंसं फिजिकली असं सुपर फिट असलं पाहिजे. प्रथमेश जसा चार्मिंग आहे तसं चार्मिंग मला दिसलं पाहिजे. किंवा प्रथमेशचे जे बायसेप्स आणि ट्रायसेप्स आहेत याच्यासाठी जो व्यायाम करावा लागतो तसा मीही व्यायाम केलेला आहे. आणि पण व्यायामाबरोबर डाएटसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी आज एक सलाड करणार आहे ज्याचं नाव आपण असं म्हणू शकतो ॲपल सलाड. बरं, ही तुझी स्वतःची आयडिया आहे का? हां, ही माझी स्वतःची आयडिया आहे. क्या बात आहे. म्हणजे TP2 करता करता हे पण सुचलं का? नाही, TP2 करता करता बरंच काही सुचतं, पण त्यातलं एक हे आहे असं मला वाटतं. ही डिश याच्या आधी कधी केलेलीस? ही डिश मी घरी केलेली आहे 1-2 वेळा. त्यामुळे मला असं वाटतं की घरी बारीक सारीक गोष्टी अबरचबर खाण्यापेक्षा सलाड खाल्लेलं बरं. त्यामुळे त्या डिशेस. ओ हाय संकर्ष. दगडू, कसा आहेस तू? बरं आहे. वा वा, तुझं खूप खूप स्वागत आम्ही सारे खवय्येच्या या मंचावरती. आणि तू घरी केली असेल तेव्हा तुझ्या लहान मुलीने किंवा तुझ्या बायकोने चाकली असेल, पण आज आम्ही सारे खवय्येच्या ओट्यावर या किचनमध्ये मी तुला मदत करणार आहे आणि आपण दोघं मिळून चाकणार. फॅन्टॅस्टिक. आणि पाहायला ते आहेत. येस. पण आज काय, आज चुकीला मुभा नाही, बरोबर. कारण ते लिहून घेतात आणि त्याच्याप्रमाणे ते घरी करतात. अरे बापरे. त्याच्यामुळे TP2चा अनुभव तू शेअर करायला इकडे आलायस. मी 2-3 गोष्टी सांगता सांगता प्रथमेशला सुद्धा काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचो. उभं राहून सांगायचो की ह्या भाग असा बोलायला पाहिजे, आता बोलायला म्हणू नको, बोलायला पाहिजे, त्यात एक ओकार आहे, बोलायला पाहिजे, ते तुझा व्यवस्थित आला पाहिजे. तर वर्कशॉप होतं. तर हे सगळं झालं. तिथे रवी मला एकदा म्हणाला होता इन केस TP2 आपण केला तर TP2 मध्ये तू काम करशील, असं तेव्हाच म्हणाला होता तो. त्यानंतर म्युझिक लॉन्चलाही तो म्हणाला, त्यानंतर एका महिन्याभराने तो म्हणाला. तेव्हा कुठे जाऊन माझा विश्वास बसला की ओके मी TP2 करतो. आणि TP1च्या एंडला हे होतं, एक स्लेट होती टू बी कंटिन्यूड. पण तेव्हा प्रामाणिकपणे सांगतो, तेव्हा असं ठरलं नव्हतं TP2 करायचा की नाही. रवी सर असं म्हणाले की TP1ला रिस्पॉन्स कसा मिळतोय बघूया. इफ TP1 वर्क्स, TP1 जर लोकांना आवडला तर आपण TP2 करूया. आणि सुदैवाने तो वर्क झाला. पण त्याच्या पुढचं सुदैव मी तुम्हाला सांगतो, TP2 वर्क होईलच, पण TP2 झाला. TP2च्या निमित्ताने हा आता इथे खवय्येगिरी करायला आला. हे आपलं सुदैव, प्रेक्षकांचं आणि माझं. मजा आहे. पण आज अजून जरा वेगळं वर्कशॉप. म्हणजे आज तुला इथे बोलायचं नाही, आज करायचं आहे. बरं, तू तर जास्त वेळ किचनमध्ये काढतोस आणि हा अगदी काही फिल्मच्या शूटिंग्स वगैरे त्या दरम्यानचे किंवा ती एखादी वेळ, तर तुम्ही दोघं आता एकत्र आलेला आहात, तर या किचनमध्ये तुम्ही असं काय वेगळं पण किंवा काय धमाल करणार? मला वाटतं इथे द्राक्ष आहेत, भरपूर गाजर आहेत. गाजर दगडूच्या भाषेत इथे द्राक्ष आहे, गाजरा ठेवली आहेत, कोबी कापून ठेवला आहे, पाण्यात हे ठेवलं आहे ॲपल म्हणजे छपरछंद ठेवलं आहे. तर आता हे सगळं मिक्स करायचं, सगळं असा घ्यायचं आहे एका बाउलमध्ये, असं मिक्स करायचा आणि जास्त डोकांना लावता खायचा. बर्फ पण ठेवलाय, पण चाकण्याचा बर्फ नाही आहे तो, हा चाकण्याचा बर्फ आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बरं. आणि नाही, मला याच्यावर एवढंच म्हणायचं की आईबाबा आणि साईबाबाची शपथ, रेसिपी छानच होणार. रेसिपी चांगलीच होणार. थँक्यू सो मच दोघांना. थँक्यू सो मच.